1766 ला ज्यावेळेला हायड्रोजन डिस्कवर झाला आणि ज्यावेळेला सायंटिस्टला समजलं की हा खूप हलका आहे, तर पहिला प्रश्न त्यांच्या मनात हाच आला की ह्याचा वापर करून हवेत फ्लाय करता येईल का. तिथून पुढे 22 वर्ष सायंटिस्टनी ट्राय केलं, एक मोठा बलून बनवला. 1788 ला पॅरिसमध्ये हे एक्सपेरिमेंट केला गेला की बलून मध्ये हायड्रोजन भरला, त्याखाली बसायची जागा बनवली आणि फर्स्ट टाइम माणूस हवेमध्ये उडायला लागला. ठीक आहे, तर तेच प्रूफ आहे की बलून हा लाईट वेट पण आहे आणि जे हायड्रोजन बलून होते त्यांचा यूज करून वेदरचं पण खूप स्टडी केला गेलेला आहे. इव्हन खूप लांब लांब त्याच्या यूज करून ट्रॅव्हलिंग केलं गेलेलं आहे. तर मॅडम 1 2 3 काउंट केल्यानंतर बलून सोडून देतील, नंतर तुम्ही ऑब्झर्व करा. वाऱ्यामुळे तो इकडे तिकडे बरकडेल, पण ठीक आहे. 1 2 3 गो. हवा त्याला खूप फास्ट खेचून दे. तर कोण घेऊन येते बोलून तो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ओके, माय सेल्फ दिनेश काळेल. ठीक आहे, तर ओके, तर हा माझा युट्यूब चॅनल आहे. सायन्स रिलेटेड जे काही डाऊट्स असतील तुमचे, तुम्ही त्या युट्यूब चॅनलवरती विचारू शकता. तुम्हाला त्याचं प्रॉपर एक्सपेरिमेंटल आन्सर मिळू शकतं. तुमचा सिलेबस, बऱ्याच गोष्टी त्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तो माझा मोबाईल नंबर आहे. आपण पाणी येईपर्यंत काही मजेशीर गोष्टींनी लेक्चरची सुरुवात करूयात. कोणाचा पूर्ण पिरियडिक टेबल लक्षात आहे? 10th ला पण तुम्हाला पिरियडिक टेबल होता, बरोबर. पिरियडिक टेबल मध्ये किती एलिमेंट आहेत? 118. किती ब्लॉक्स आहेत? 4. कोणते? SPDF. पिरियड किती आहेत आणि ग्रुप्स किती आहेत? 18. 7 पिरियड आणि 18 ग्रुप्स. तुमचे 10th पर्यंत साधारण मुलं 20 एलिमेंट लक्षात ठेवतात. तुमच्या तेवढेच लक्षात आहेत का? मी पूर्ण पिरियडिक टेबल कसं लक्षात ठेवायचे त्याच्या काही ट्रिक्स देतो, बघा तुम्हाला कशा वाटतात त्या. तर पहिला आहे एस ब्लॉक. एस ब्लॉक मधला पहिला ग्रुप, त्याचं नाव काय? अल्कली मेटल्स. तर त्यात काय येतं? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्शियम. त्याची ट्रिक्स माहिती आहे का कुणाला? काय? ओके, तर हे लिना की रबसे फरियाद. ही नको असेल तर मग हा ल न का रे करू फ्रान्सियमचे, किंवा ही लीना करते रुबाब सिझियमच्या फ्रॉकचा. ठीक आहे, नंतर बघा बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम आणि रेडियम. याची माहिती का ट्रिक्स तुला? काय? ओके, बेटा मागे कार स्कूटर बाप राजी. अजून एक ट्रिक सांगतो. भिकारी मागतो काजूचा शिरा बदामाची रबडी. ठीक आहे, तर भिकारी साधं सुद्धा काही खात नाहीये. ठीक आहे, अजून पाहिजे असेल बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. ठीक आहे, अजून पाहिजे पूर्ण एस ब्लॉक लक्षात ठेवायचं असेल तर ट्रिक आहे. हे लिली बेरिलियम नावाची मुलगी काही कामासाठी रोबोट सरांच्या क्लास बाहेर फिरत राहिली. ठीक आहे, तर तुम्ही ट्रिक्सचा वापर करून पिरियडिक टेबल लवकर लक्षात ठेवू शकता. इथं जो आहे तो डी ब्लॉक आहे. ओके, त्याला लक्षात ठेवण्यासाठी असं एक मंत्र म्हणल्यासारखं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. स्कटी व क्रोमन फेकुनी कुंज. ठीक आहे, तसंही मंत्र कोणाला समजत नाही. तर अजून एक ट्रिक्स आहे. सुनो तुम विवाह कर लो मुझसे. ही ट्रिक्स तुम्हाला आवडणार आहे. सुनो तुम विवाह कर लो मुझसे फिर कोई नहीं कहेगा जानू. ठीक आहे, नंतर अजून एक आहे की सायन्सची ती वेडी कार मधून फिरते कोठे निघते कुठे जाते, किंवा सायन्स टीचर व्हेरी क्रुएल मांगे फी कोई नहीं कुछ जाने. ठीक आहे, वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. याच्यासाठी माहिती आहे का ट्रिक्स? काय? यारी जरा निभाना मौत तक. एवढंच माहिती आहे का? ठीक आहे. काय झालं? इन दोनों में पानी डालना और इसमें थोड़ा आधा डालना. ठीक है, आज अभी और इसको भी आधा करना है. ठीक है, पुढे बघा. ओके, आमच्या वेळेला ज्या सरांनी ट्रिक्स स्वतःहून बनवलेली होती. क्रिकेट आवडतं का तुम्हाला? ओके, ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी ती ट्रिक कम्फर्टेबल आहे, नसेल तर मग दुसरी अजून एक ट्रिक देतो की जी तो सगळ्यांना आवडेल.
तर पहिली ट्रिक्स काय आहे की क्रिकेटवरून बनवलेली ट्रिक्स आहेत. तुम्हाला झहीर खान, आगरकर, राहुल द्रविड प्लेअर माहित आहेत का? ओके, तर आम्ही 12th मध्ये असताना ते इंडियन क्रिकेट टीम मध्ये होते. राहुल द्रविड त्यावेळेला कॅप्टन होता आणि त्यावेळेला ऑस्ट्रेलियाची टीम खूप टफ टीम होती. ठीक आहे, तर झाकण नको ओके. तर स्टोरी अशी आहे की एक मॅच चाललेली, लास्ट बॉलवरती ऑस्ट्रेलियाच्या टीमला 7 रनची रिक्वायरमेंट होती. इंडिया ती मॅच जिंकत आलेला. आगरकरनं खूप चांगली बॉलिंग टाकलेली, त्याला वाटत होतं मॅन ऑफ द मॅच त्यालाच मिळेल. पण शेवटचा बॉल झहीर खान टाकणार होता. मग राहुल द्रविड आणि आगरकर येऊन झहीर खानला खूप समजावून सांगतात की काही कर पण नो बॉल टाकू नको. तरी झहीर खान काय करतो? नो बॉल टाकतो. नो बॉल वरून सेंटेन्स बनवलेलं आहे, एडा झहीर नो बॉल मोठा टाकला, रुसला राहुल पडला आगरकर कडाडला. ठीक आहे, एडा झहीर नो बॉल मोठा टाकला, रुसला राहुल पडला आगरकर कडाडला. किंवा ए जिंदगी नहीं मोहब्बत तुम्हारी. ठीक है, ए जिंदगी नहीं मोहब्बत तुम्हारी, रो रो के पुकारेगी आज चांदनी. ठीक आहे, तसे लक्षात ठेवू शकता. नंतर ठीक आहे, तर इथं ट्रिक्स आहे लाला, तर तिघांना कंबाईन करून हटाव, लाला हटाव रे उसे, इधर पेट में आग लगी है जी. ठीक आहे, नंतर हे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट आहेत ऍक्टिनियम नंतरचे इथले. एसी की रफ्तार डबल, एस जी बाई हंस मत, दोस्त रंगा कार्टून नेटवर्क में. ठीक है, एस जी बाई हंस मत दोस्त रंगा कार्टून नेटवर्क में. नंतर बघा इथे त्याच्यासाठी ट्रिक्स आहे, बाबा आले गाडीत इंजिन टाकले नाही. ठीक आहे, हे न्यूली डिस्कवर्ड आहे. हा नसताना काय काय ट्रिक्स होत्या, तर बाळ गंगाधर इंडियन टिळक, किंवा भेंडी आलू गाजर इन थाली किंवा थैला, किंवा बाई आली गावात इंजेक्शन टोचलं. ठीक आहे, ओके. तुला माहित आहेत का अजून ट्रिक्स यांचे? नाही का? तर बाकीच्यांना माहिती असतील तर सांगा. एक नवीन ट्रिक्स समजलं तर मला पण बेटर आहे, मी अजून ऍड करतो त्याच्यात. ठीक आहे, तर इथं ट्रिक्स काय, काशीला गेली शंकर पार्वती फिरायला. ठीक आहे, दोन्ही कंबाईन करून काशीला गेली शंकर पार्वती फिरायला. ओके, ह्याच्यासाठी ट्रिक्स काय आहे, नाना पाटेकर ऑस्ट्रेलियाच्या सभेत बोंबलले माईकवरून. ठीक आहे, ओके. त्याच्यासाठी मजेशीर ट्रिक्स आहे, सानिया नाव नाही ना कोणाचं. ओके, तर फक्त ट्रिक इलेमेंट लक्षात ठेवण्यासाठी वापरा. ठीक आहे, ट्रिक काय, ओ सानिया सेक्सी तेरी पोज लवली. ठीक आहे, ओके. त्याच्यासाठी ट्रिक्स आहे, फर्स्ट क्लास बिर्याणी इन ऑस्ट्रेलिया टेस्टी. ठीक आहे, इथं आहे ओके. इथं काय आहे, हिना नीना और करीना 0 रन पर आउट. म्हणजे महिला सुद्धा क्रिकेट खेळतात आणि खेळतातच नाही, 0वर पण आउट होतात. ठीक आहे, आणि आपण एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक घेतला, तर पी ब्लॉक मध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटल हे जे कन्व्हेन्शनल एलिमेंट आहेत सगळे प्रेझेंट आहेत. बाकी जर मी इथला हायड्रोजन सोडला तर पूर्ण एस ब्लॉक, पूर्ण डी ब्लॉक आणि पूर्ण एफ ब्लॉक हे फक्त मेटलनं बनलेले. आणि खालच्या बाजूला कुठला ब्लॉक आहे, एफ ब्लॉक. त्यात 2 सिरीज आहेत, कोणत्या, लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनॉइड. ठीक आहे, तर याचं बघा, ठीक आहे, इथं काय ट्रिक्स आहे बघा, लाल शिऱ्याचा प्रसाद नंदूने प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधीला तबकडीतून दिला होता, इराणचा तंबाखू यमुनाबाईने लुटला. ठीक आहे, तंबाखूची तलप व्हाईट. ठीक आहे, आणि लास्ट ट्रिक्स आहे,
ओके, लास्ट ट्रिक है। एक था पागल, उसने पुणे से नागपूर से, सॉरी उलट लिहिलं मग, युरेनियम नेपच्यून, हाँ नेपच्यूनियम आणि प्लुटोनियम। ठीक है, तो एक था पागल, उसने नागपुर से पुणे से अमेरिका के चीफ मिनिस्टर बराक ओबामा को कॉफी कॉफी ऐसी फरमाई, मोदी का नंबर लोअर हो गया। ठीक आहे, तर 118 एलिमेंट्स लक्षात ठेवण्यासाठी या ट्रिक्स होत्या। ठीक आहे, तर आता आपण एक्सपेरिमेंटल पार्ट वरती शिफ्ट होऊ, जो की मी ऍक्च्युली तुम्हाला दाखवायला आलेलो आहे। ठीक आहे, तर तुमच्याच बुक्स मधल्या काही गोष्टी आहेत की ज्या इंटरेस्टिंग वेजनं एक्सपेरिमेंटली डिझाईन केलेल्या आहेत। ठीक आहे, तर बेसिकली मी सायन्स पार्क साठी ना खूप सारे एक्सपेरिमेंट डिझाईन करतो। तर इथे एक सिंपल रिॲक्शन आहे, इथं काय आहेत, खिळे आहेत आणि खिळ्यांवरती मी काय टाकलेलं आहे, पाणी। तर पिरियोडिक टेबल मध्ये पहिला एलिमेंट कोणता आहे, हायड्रोजन। हायड्रोजन विषयी तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला जे काय माहिती आहे ते सांगा मला। तर ह्या तिन्ही बॉटल मध्ये तेच केलेलं आहे मी काय केलेलं आहे, तिन्ही बॉटल मध्ये खिळे घेतलेले तर त्याच्यावरती पाणी ऍड केले। हायड्रोजन कोणी डिस्कवर केला माहिती आहे का तुम्हाला, तर हायड्रोजन हेनरी कॅव्हेंडिश नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केला 1766 मध्ये, ब्रिटिश सायंटिस्ट होता। त्यानं कसा डिस्कवर केला, तर तोच एक्झॅक्ट एक्सपेरिमेंट आपण इथं करणार आहोत आणि त्यानं कसं त्याला आयडेंटिफाय केलं ते आपण फाइंड आउट करणार आहोत। तुम्ही एस ब्लॉक एलिमेंटचा जेव्हा स्टडी कराल त्या चॅप्टर मध्ये पहिल्यांदा हायड्रोजनचा स्टडी करणार आहात। ठीक आहे, तर मेटल प्लस ऍसिड यांची रिॲक्शन झाली तर त्यापासून काय बनतं, सॉल्ट प्लस गॅस। मेटल प्लस बेस प्लस ऍसिडची रिॲक्शन झाली तर सॉल्ट प्लस वॉटर बनतं। ठीक आहे, तर काही रिॲक्शन स्लो असतात, काही रिॲक्शन फास्ट असतात। फास्ट रिॲक्शनला आपण स्पॉन्टेनियस रिॲक्शन किंवा इन्स्टंटेनियस रिॲक्शन म्हणतो। ठीक आहे, तर इथं मी काय केलेलं आहे, ऍसिड ठेवलेलं आहे। ते कोणतं ऍसिड आहे, तर हे आहे सल्फ्युरिक ऍसिड। ओके ओके, तर ऍसिड नेहमी केअरफुली हँडल करायचे असतात। याला काय म्हणतात, मेजरिंग सिलेंडर किंवा ग्रॅज्युएटेड सिलेंडर, का तर याच्यावरती नंबर्स आहेत आणि त्याचा यूज करून आपण गोष्टी म्हणजे प्रॉपरली मेजर करून घेऊ शकतो। ठीक आहे, तर मी काही बलून घेतो। ओके, तुम्हाला काही डाऊट्स असतील ना तर शेवटचे 15 मिनिटं आपण त्या डाऊटसाठी ठेवूयात, नंतर तुम्ही ते विचारा। ठीक आहे, जे काय असतील ते तुम्ही लिहून वगैरे डाऊट ठेवले तरी चालतील। तर मी 2-3 बलून चेक करून घेतो। ओके, सल्फ्युरिक ऍसिड आहे, साधारण मी 15 ml घेतो, 10 to 15 ml। ओके, हे पाण्यासारखं दिसते पण हे पाणी आहे का, पाण्यासारखी दिसणारी प्रत्येक गोष्ट पाणी असते का, नाही। मग मला सांगा, ऍसिड मध्ये पाणी मिसळायचं असतं की पाण्यामध्ये ऍसिड, पाण्यामध्ये ऍसिड। उलट केलं तर काय होईल, ब्लास्ट होईल। ठीक आहे, तर याला स्क्वीज बॉटल म्हणतात, प्रेस केल्यानंतर पाणी येते। ओके, आणि मी उलटच करतो, आता ब्लास्ट होणार आहे ना। ठीक आहे, करू का, तर याला टच केलं ना तर हे नॉर्मल टेम्परेचरला लागतात। ठीक आहे, आणि मी याच्यात मिक्स करतोय काय, ऍसिड मध्ये पाणी, 1 2 3 होतोय का ब्लास्ट, तर स्मॉल ब्लास्ट झाले, त्याचा तुम्हाला आवाज आला असेल थोडाफार, बबल्स होऊन ते फुटले। पण इथं मिसळलेत काय, दोन्ही मिक्स झालेले आहेत का, झालं काय मिक्स, नाही। ऍसिड आणि पाणी मिक्स होतं का, नाही होत का। ऍसिड तुम्ही पिता का, नाही। लिंबू सरबत पिलाय का, लिंबामध्ये कोणतं ऍसिड असतं, सिट्रिक ऍसिड। ओके, कर्ड मध्ये लॅक्टिक ऍसिड, टॅमॅरिन मध्ये टार्टारिक ऍसिड, विनेगर मध्ये ऍसिड, व्हेरियस ऍसिड्स आहेत जे आपण खातो पितो। ठीक आहे, आपल्या डेली लाईफ मध्ये ते प्रेझेंट आहेत। आणि स्टमक मध्ये पण एक ऍसिड सिक्रेट होतो, कोणतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड। ते अगोदरचे जे ऍसिड होते ते होते ऑर्गॅनिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, हे काय आहेत, मिनरल ऍसिड्स। आणि ऍसिड आणि वॉटर मिक्स होतं, पण इथं नाही मिक्स झालं का बरं, तर इथं रिझन काय, डेन्सिटी, ऍसिडची डेन्सिटी काय आहे, जास्त आहे आणि वॉटरची डेन्सिटी कमी आहे, त्यामुळं ऍसिड वरती वॉटर फ्लोट करत राहिलं। नेहमी ज्याची डेन्सिटी जास्त आहे ना तो लो डेन्सिटीच्या सबस्टन्स मध्ये मिक्स करायचा, ते प्रॉपरली मिक्स होतात। आणि ही जी प्रोसेस आहे ना ही हायली एक्झोथर्मिक आहे, तर ह्याला असं जेंटली टच करून बघ, गरम झालंय का,
झालं का? तुम्हाला टच करून बघायचं का? बाकी कोणाला बघायचंय का? तुला बघायचं. चल, वरच्या बाजूला आहे ना गरम. अजून कोणाला ट्राय करायचं का इकडे? अरे बघा, लाजू नका. वरती आहे ना गरम. ठीक आहे. आणि ह्या एरियात बघाल तर त्याची वाफ होऊन त्याच्या फ्युम्स कलेक्ट झालेले आहेत. ठीक आहे. तर मी काय करतो, हे जे ऍसिड आहे ते ह्या खिळ्यांवरती टाकतो. ठीक आहे. आता हे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड होतं, थोडंसं पाणी मिक्स केलेलं, पण यात पाणी जास्त. तर ऍसिड जर पाण्यात टाकलं तर ते काय बनणार आहे? डायल्यूट ऍसिड. ठीक आहे. तर आपण याला काय केलं, आता डायल्यूट केलं. मी त्याच्यावरती काय करतो, एक कॉटन लावून देतो, तो कॉटनचा प्लग. आणि त्याच्यावरती आपण काय करणार आहे, एक बलून अटॅच करणार आहे. आणि आता बघा काय होतं, काय चेंज वाटतो का तुम्हाला? मी सेम प्रोसिजर ह्या 3 कोणी बॉटलमध्ये करणार आहे. ठीक आहे. फुगतोय का तो? हा. तर तो बलून फुगतोय, असं का होतंय? कारण की तिथं गॅस तयार होतोय. ठीक आहे. तर ह्या 3 बलून पासून आपण 3 डिफरंट रिॲक्शन करणार आहे नंतर. आणि तो गॅस कुठला आहे, तर हायड्रोजन. ठीक आहे. ओके, ठीक आहे. हे 3 बलून भरतील तोपर्यंत आपण यांना इथे ठेवून देऊ. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला करायचं आहे हायड्रोजनचा स्टडी. ठीक आहे. तर मी काय करतो, 10 ml सल्फ्युरिक ऍसिड घेतलं, आपण ते ह्याच्यात टाकूयात. ठीक आहे. आणि तुम्ही इथं जर बघितलं तर बबल्स येतात आहेत का? ह्याचं मिनिंग इथं काहीतरी होतंय. आता काय करतो, सुरुवातीला मी ही जी बॉटल आहे ना, तो जरा गॅस फास्ट रिलीज होतोय, तोपर्यंत मी काय बॉटल सेट करतो, फॅन ऑफ करते. तर जा मागून. ठीक आहे. तर सुरुवातीला मी काही बॉटल्स जे आहेत ना, त्या हायड्रोजननं भरून घेतो. या बॉटलचं व्हॉल्यूम तुम्हाला सांगता येईल का? किती ml असतात त्या बॉटल? 250 ml. करेक्ट. पण एक्स्ट्रा 20 ml ची एम्प्टी स्पेस पण तिथे असते. म्हणजे टोटल व्हॉल्यूम किती आहे? 270. आणि आपल्याला काय करायचं, 2 गॅस फिल करायचे. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? H2O. करेक्ट. तर आपल्याला त्याचे 2 पार्ट हायड्रोजननं फिल करायचे आणि 1 पार्ट जो आहे तो ऑक्सिजननं फिल करायचा. तर आपण इथं हायड्रोजन सध्या कलेक्ट करतोय. जर तुम्ही 90 ml वॉटर घेतलं, 270 चे जर 3 इक्वल पार्ट केले तर किती ml चे बनतील? 90 ml. जर तुम्ही 90 ml पाणी मोजून घेतलं, ते बॉटलमध्ये भरलं आणि बॉटल उलटी केली ना, ते या लेवलपर्यंत येत. म्हणजे खालचा भाग 90 ml चा आहे, वरचा पार्ट 180 ml चा आहे. ठीक आहे. एक इथं भरायला या, तिथं ब्लॉक नको करू, ह्या साईडनं त्यांना दिसू देत. या बॉटलला पकड, ही पकड, मला ती हवी. ठीक आहे. तर आपण काय केलं बघा, पाण्याखालीच बॉटल ठेवून तो गॅस कलेक्ट केलेला आहे. इथे दिसतंय ना, एवढा पार्ट आपण कशाचा कलेक्ट केलेला आहे? हायड्रोजनचा. रिमेनिंग पार्ट आपण नंतर कशाचा कलेक्ट करणार आहे? ऑक्सिजनचा. आणि हायड्रोजन प्लस ऑक्सिजनची रिॲक्शन झाली तर काय बनलं पाहिजे? वॉटर. बरोबर. तोपर्यंत आपण हायड्रोजनच्या प्रॉपर्टी पण स्टडी करायच्यात. बघा, हायड्रोजन त्याला कलर दिसतोय का? तो कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे आणि टेस्टलेस आहे. ठीक आहे. आणि तो लाइटेस्ट इलेमेंट इन द युनिव्हर्स आहे आणि मोस्ट अबंडंट गॅस आहे. लाइटेस्टचं मिनिंग सगळ्यात हलका आहे आणि मोस्ट अबंडंटचं मिनिंग काय? तो सगळ्यात जास्त नेचरमध्ये मिळतो. म्हणजे युनिव्हर्समध्ये 75% युनिव्हर्स हे सिम्पली हायड्रोजननं बनलेले. पण अर्थच्या ऍटमॉस्फिअरमध्ये हायड्रोजन गॅस एक्झिस्ट करत नाही. ह्याचं रिझन काय? तो एकदम हलका असल्यामुळं तो डायरेक्ट स्पेसमध्ये निघून जातो. ठीक आहे. तर त्याच्यात काही प्रॉपर्टी असतील. हा फुगत नाही का बलून? आय थिंक बलून कदाचित फुटलेला असेल. मल्टीटास्किंग असावं लागतं आपल्याला.
ठीक आहे. तर बघू आपण तो फुगतोय का. जरी फेल गेला तर बाकीचे बलून्स बॅकअपला आपल्याकडे आहेत. ठीक आहे. ओके. तर हायड्रोजनला डिटेक्ट करण्याची मेथड काय बघा. हायड्रोजन, एक सेकंड मला ट्यूब. ओके. मला हायड्रोजन कलेक्ट करायचा आहे ह्या टेस्ट ट्यूब मध्ये. ठीक आहे. मी टेस्ट ट्यूब अशी सरळ पकडली तरी चालेल ना? चालेल का? त्यांना दिसत नाही, तू ह्या साईडने थांब, या अलीकडे, अलीकडे अजून इथून थांब. हा ओके. तर ऍक्च्युअल मध्ये तसं पकडून चालणार नाहीये. आडवी टेस्ट ट्यूब पकडली तर चालेल का? उलटी पकडली तर चालेल, कारण तो हलका एलिमेंट आहे, तर तो वरती जाईल आणि वरती ह्या एरियात तो कलेक्ट होत राहील. आपल्याला दिसतोय का तो? नाही. गॅसचा स्टडी ना 1756 पासून पुढे चालू झाला. ब्लॅक नावाचा एक सायंटिस्ट होता, तो काय करायचा, प्रत्येक सबस्टन्सवरती ऍसिड टाकायचा. तर काही सबस्टन्स मधून कार्बन डायऑक्साईड तयार झाला आणि तो कार्बन डायऑक्साईड त्यानं कलेक्ट केला आणि त्यानं काय केलं, त्या कार्बन डायऑक्साईडला म्हणजे त्याच्यात काडी पेटवून टाकली. तर पेटलेल्या काडीसोबत कार्बन डायऑक्साईड काय करेल, तिला काय करेल, एक हे धरती का टेस्ट ओपन हातात, दोघ जण मिळून ते गॅस दोघ जण मिळून भरा. दरवाजा पण बंद करून टाका. गरम होतोय का तुम्हाला? ओके. सायन्स साठी तेवढं सॅक्रिफाईस करा. ठीक आहे. ओके. तर बघू आपण. तर नॉर्मली एअर मध्ये ज्यावेळेला आपण ही रिॲक्शन करतो ना, ती मोस्ट ऑफ द टाइम फेल होते, पण इथं सक्सेसफुल होते का बघू. 1 2 3 आवाज आला का? याला काय म्हणतात, पॉप साउंड. थोडी देर के लिए रोक दो. ठीक आहे. उसको ढक्कन लगा दो. ओके. तर ही पॉप साउंडची टेस्ट होती. हे मिनिंग काय आहे, तर हायड्रोजनला डिटेक्ट करण्याची मेथड. आता जर मी पाण्याखाली टेस्ट ट्यूब भरली आणि सेम रिॲक्शन कॅरी आउट करायचा प्रयत्न केला, तर इथं काय होतं, पाण्याखाली आपल्याला क्लिअरली समजतं की किती प्रमाणात आपण गॅस कलेक्ट केलेला आहे. तर ह्या मेथडनं गॅस कलेक्शनचं टेक्निक जे आहे ते जोसेफ प्रिस्ली नावाच्या सायंटिस्टनं तयार केलेलं होतं. ठीक आहे. तर साधारण मी हाफ किंवा हाफपेक्षा थोडंसं कमी हायड्रोजन गॅस कलेक्ट केला आणि जर तुम्ही त्याच्यात पेटलेली काडी टाकली तर मोठा आवाज येतो. ही टेस्ट वापरली जाते हायड्रोजन डिटेक्शनसाठी. ह्याला म्हणतात पॉप टेस्ट. कोणाला करायचंय का पुढे येऊ नये? 2 मुली आणि 2 मुलं पुढे या, त्यांना आपण चान्स देऊ. या लवकर, आणि या साईडने या. 2 गर्ल्स आणि 2 बॉईज या. 2 मुले. हे पकड, पेटवून घे, गाडी पेटवून घे. तिथे धक्का लावू नका, तिथं काहीतरी पडेल. ओके. इस साइड पे आ जाओ अंदर. हे पकडायचं, टेस्ट ट्यूब सरळ करायची, त्यात काडी टाकायची. सरळ टेस्ट ट्यूब टाक. ओके. काडी तिच्याकडे ती. काडी पेटवून घे. ये आतमध्ये. भीती वाटते का तुला? काडी विजत चालली, ती विजणार आहे ते. ती उलटीच पकडायच्या, शेवटच्या मोमेंटला सरळ करायची. तोपर्यंत थांब. ते धर, सरळ करते. हा काडी. ठीक आहे. तू घे काडी पेटवून. घे पेटवून. हा. अरे विजली काडी. काडी पेटवून घे पुन्हा. घाई करू नको. व्यवस्थित पुढे बघ, तुझा फोटो निघणार तिथं बघ. तो व्हिडिओ काढेल तो. हा की काडी सरळ कर एकदम टेस्ट आणि टाक. हा. ठीक आहे. तर हा गॅस कोणता आहे? हायड्रोजन. हायड्रोजन वर्डचं मिनिंग काय आहे? तर हायड्रो मीन्स वॉटर, जन मीन्स फॉर्मिंग. तर वॉटर फॉर्म करणारा गॅस, त्याच्यावरून नाव आलेलं आहे हायड्रोजन. सरळ कर टेस्ट. हा. ठीक आहे. तुम्ही जर सरळ केली तर आवाज मोठा येतो, उलट करून जर केलं ना आवाज कमी येतो. ठीक आहे. त्याला काहीतरी डाऊट आहे, काय विचार, काय बोलायचंय? काहीच नाही. ठीक आहे. मग त्याला काहीतरी सांगत बसतो तू. ठीक आहे. तर इथे लक्ष द्या. तर ही हायड्रोजनच्या डिटेक्शनची मेथड होती, पॉप साऊंड. दुसरा गॅस आपल्याला कोणता तयार करायचा आहे?
ऑक्सिजन, वॉटरसाठी काय गरजेचं आहे पुन्हा ऑक्सिजन. पण जर तुम्ही मोलिक्युलर फॉर्म्युला लिहिला तर बघा रिॲक्शन काय आहे. पहिली रिॲक्शन कोणती केली आपण, Fe सॉलिड प्लस डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 काय फॉर्म होतं. हा, तर त्याच्या समोर आपण एक्वेस लिहितो. एक्वेसचं मिनिंग काय, तर ते सॉल्ट आहे आणि ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं, त्याच्यात आयोनिक बॉन्ड आहे. तर FeSO4 ह्याच्यात तयार होतं. इनिशियली सायंटिस्टने ज्यावेळेला सल्फ्युरिक ऍसिड डिटेक्ट केलं त्याला नाव दिलेलं होतं ऑइल ऑफ विट्रिऑल. ज्यावेळेला ऑइल ऑफ विट्रिऑल तुम्ही फेरसवरती टाकता त्यानंतर ग्रीन कलरचं सोल्युशन फॉर्म होतं. तुम्हाला एक ग्रीन कलरचं दिसतंय का सोल्युशन, हे सोल्युशन ग्रीन कलरचं वाटतंय का, नाही वाटत का, तर आपण जे आयर्न नेल्स वापरलेले आहेत ते प्युअर फॉर्म मध्ये आहेत का, नाही आहेत. त्याच्यामध्ये ते अलॉय आहे. अलॉयचं मिनिंग काय, मिक्सचर ऑफ 2 or more than 2 metals or metals with नॉन मेटल्स. तर आयरन आहे त्याच्यामध्ये एक नॉन मेटल आहे की जो ब्लॅक कलरचा तो प्रेझेंट आहे. कोणता नॉन मेटल ब्लॅक कलरचा आहे, कार्बन. तर याच्यात कार्बनचं प्रमाण असतं. स्टील फॉर्म करताना इंटेन्शनली कार्बन पण ऍड केला जातो. तर थोड्या वेळाने मी तुम्हाला ते ग्रीन आहे की नाही हे प्रूफ करून दाखवेल. ओके, तर ग्रीन कलरचं सोल्युशन फॉर्म होतं त्यावरून त्यांनी फेरस सल्फेटला नाव दिलं ग्रीन विट्रिऑल. जर तुम्ही ते कॉपर वरती टाकलं तर कॉपर सोबत ब्ल्यू कलरचं कंपाऊंड फॉर्म होतं, त्याला कॉपर सल्फेट म्हणतो आपण, त्याला दुसरं नाव आहे ब्लू विट्रिऑल. तसंच जर झिंक वरती टाकलं तर झिंक सल्फेट फॉर्म होतं, व्हाईट कलरचं कंपाऊंड आहे त्यामुळे त्याला नाव दिलं व्हाईट विट्रिऑल. विट्रिऑलचं मिनिंग आहे लॅटिन वर्ड मध्ये ग्लॉसी. ग्लॉसी म्हणजे काचेसारखे ट्रान्सपरंट क्रिस्टल बनतात, त्यांचे कलरफुल आहेत पण काचेसारखे क्रिस्टल बनतात. आणि एक अशी कंडिशन आहे की ज्या वेळेला तुमच्या डोळ्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड फॉर्म होतं, कोणत्या वेळेला तुमच्या डोळ्यात सल्फ्युरिक ऍसिड फॉर्म होतं, सगळ्यांच्या डोळ्यात इथं फॉर्म झालेले ते कधी माहिती आहे, कांदा चिरताना. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी काय येतं, कारण की आपण त्या लिव्हिंग सेलला डॅमेज करतोय आणि त्या लिव्हिंग सेल जवळ स्वतःला डिफेंड करण्याचं काहीतरी मेकॅनिझम. तर मेकॅनिझम काय, तर त्यांच्यामध्ये एक एन्झाईम पण आहे आणि एक केमिकल आहे की ज्या दोघांची रिॲक्शन झाली की एक वोलाटाईल कंपाऊंड तयार होतं की जे सल्फर कंटेनिंग आहे. आणि ते वोलाटाईल कंपाऊंड लगेच एअरमध्ये पास होतं. एअरमध्ये पास झालं की ऑब्वियस ते तुमच्या डोळ्यात पण जाणार आहे आणि डोळ्यात गेले की तिथं माइल्ड सल्फ्युरिक ऍसिड फॉर्म होतं, त्यांना आपल्या डोळ्याला जळजळ होते. मग लगेच आपल्या डोळ्याचं डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्ह होतं. ते काय करणार, टियर ग्लँड मधून टियर रिलीज करतात आणि त्याला वॉश आउट करत बसतात. ठीक आहे, तर ही रिॲक्शन केली आपण. दुसरी रिॲक्शनची आपण तयार करतोय वॉटर. तर आपण हायड्रोजन गॅस त्यातून तयार केला H2 प्लस नंतर आपण कलेक्ट करणार आहे ऑक्सिजन गॅस. H2 प्लस O2 काय फॉर्म होतं, H2O. पण ह्या रिॲक्शनला आपल्याला बॅलन्स करावं लागेल. हे जर दोन्ही गॅशियस फॉर्म मध्ये असतील तर आपण इथे जे वॉटर तयार करणार आहे ते पण गॅशियस फॉर्म मध्येच असणार. तर ह्या रिॲक्शनला जर आपण बॅलन्स केलं तर 2 याचं मिनिंग 2:1 ह्या रेशो मध्ये आपल्याला हायड्रोजन अँड ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे. ओके, तर 2 पार्ट्स आपण त्या बॉटलमध्ये हायड्रोजन फिल करून घेतलेलं आहे. आता ऑक्सिजनची डिस्कवरी बघा, ही हायड्रोजन शोधल्यानंतर 6 इयर्सनं झालेली आहे. तर 1772 मध्ये एक स्वीडिश सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं कार्ल विल्यम शील आणि इंडिपेंडेंटली जोसेफ प्रिस्ले, या दोघांनी पण तो डिस्कवर केला. डिस्कवर करताना त्यांनी मर्क्युरी सिन्नाबार नावाचं एक ओव्हर वापरलं. ती रेड कलरची माती नॅचरली मिळायची आणि लोकांनी त्याला जर गरम केलं ना तर त्यातून लिक्विड मेटल फॉर्म व्हायचा मर्क्युरी. पण त्यातून रिलीज होणाऱ्या गॅसवरती कधीच कोणी फोकस केलेलं नव्हतं. पण ते लोक होते पहिले की ज्यांनी तो गॅस कलेक्ट केला आणि त्याचा स्टडी केला. स्टडी केल्यानंतर त्यांना कळलं की हा गॅस एअरपेक्षा समथिंग डिफरंट आहे. फक्त तो लाईफला सपोर्ट करायचा त्यामुळे त्याला नाव दिलं होतं व्हायटल एअर. हायड्रोजन ज्यानं शोधला हेनरी कॅव्हेंडिशनं त्याला नाव दिलं त्यानं फ्लेमेबल एअर. हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही नावं दिलेली आहेत. तुमचा केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर ज्यावेळेला स्टडी कराल तुम्ही अंतवान वान लवाझिए त्याचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्टडी करणार आहे आणि तो त्याला म्हणलं जातं फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. त्यानं हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन नावं दिलेली आहेत. ठीक आहे, तर इथं मी हायड्रोजन ऑक्सिजन कसं तयार करणार आहे तर H2O2 पासून. H2O2 चं नाव काय आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड. हे मेडिकल मध्ये पण मिळतं, तुम्ही कधी खरेदी केलंय का, हा, तर ते मेडिकल मध्ये मिळतं, ते 6% सोल्युशन आहे. ओके, ह्याला जर तुम्ही रिॲक्ट केलं तर ह्याच्यापासून वॉटर प्लस ऑक्सिजन गॅस तयार होतो. ठीक आहे, फक्त रिॲक्शनसाठी तर एकतर हीट गरजेची किंवा कॅटलिस्ट गरजेचं आहे. ह्या मेथडने ती रिॲक्शन होते. तर मी काय करतो, साधारण 10 ml हायड्रोजन पेरॉक्साईड गेल्या याच्यात. ठीक आहे, ओके, अगेन हे लुक लाईक वॉटर. ठीक आहे, पाण्यासारखे दिसणारे प्रत्येक केमिकल हे पाणी नसतं. ठीक आहे, ठीक आहे, साधारण 10 ml घेतलेलं आहे मी हे आणि ह्याच्यामध्ये मी साधारण 10 ml अजून पाणी ऍड करतो कारण की रिॲक्शन एवढी पण फास्ट नाही करायची मला की जे आउट ऑफ कंट्रोल जाईल. ठीक आहे, आणि मी या कोनिकल फ्लास्क मध्ये हे ऍड करतो. ठीक आहे,
तर हे अगेन ट्रान्सपरंट वॉटर लाईक सोल्युशन आहे. ते तुम्हाला इझिली विजिबल होण्यासाठी मी काय करतो, त्याच्या खाली एक व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड ठेवतो. ठीक आहे, चला हे दिसतंय ना तुम्हाला ट्रान्सपरंट सोल्युशन. ओके, तर लोखंड बघा, जर 2 इलेक्ट्रॉन सोडलं तर फेरस म्हणतात, 3 इलेक्ट्रॉन त्यानं सोडलं तर त्याला काय म्हणतात, फेरिक. लोखंड +2 स्टेट मध्ये असेल तर ग्रीन कलरचं आहे आणि +3 स्टेट मध्ये असेल तर ब्राऊन कलरचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही नॉर्मली लोखंडाला ब्राऊन कलर मध्येच बघितलं असेल नेचरमध्ये, त्याला आपण रस्ट किंवा करोजन झालेलं म्हणतो लोखंडाचं. ठीक आहे, तर आता याच्यातून मला काढायचंय ते ऑक्सिजन. तर जर मी ह्या सोल्युशनला फिल्टर केलं तर फेरस सल्फेट बनेल. ह्यात फेरस सल्फेटचे काही क्रिस्टल्स आहेत आणि ते फेरस सल्फेटचे क्रिस्टल इथं कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होते. पण इथं फेरस हे +2 स्टेट मध्ये ते फेंट ग्रीन कलरचे क्रिस्टल्स आहेत. ओके, 1 लिटरची बॉटल कुठे? हा, ओके. तर ही जी बॉटल आहे ती 1 लिटरची आहे. आपण जे हायड्रोजन पेरॉक्साईड वापरले ते 30% आहे. 30%चं मिनिंग काय? ह्या साईडला फक्त बसू नको, त्यात इथे ब्लॉक होतात. ठीक आहे, 30%चं मिनिंग काय येतं, तर ह्याच्यात 30 बस, तिथे कडेला बस, तिथे बस. 30%चं मिनिंग काय येतं, 30% हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, रिमेनिंग 70% काय आहे, वॉटर आहे. जर मी ते 10 ml घेतले तर ह्याचं मिनिंग फक्त त्यात 3 mlच हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. आणि ही बॉटल किती लिटरची आहे? 1 लिटरची. बरोबर, तर याच्यातून 1 लिटर भरेल एवढा गॅस तयार होऊ शकतो का? एवढी 3 ml पासून किती गॅस तयार होईल? तर बघा, ह्याला जर मी याच्यात टाकला तर रिॲक्शन होते का? नाही, किंवा ही खूप स्लो रिॲक्शन, याला कम्प्लीट व्हायला काही महिने लागू शकतात. पण रिॲक्शनला फास्ट करण्यासाठी काय टाकतो आपण? कॅटलिस्ट. तर इथं फेरस +2 स्टेट मधून +3 स्टेट मध्ये कन्वर्ट होईल. हे कसं ओळखणार आपण? कलर चेंज वरून. आणि रिॲक्शन फास्ट झाली का नाही ते तुम्हाला कळेल कशावरून? बबल्स वरून. बबल्स चालू झाले का आणि सोल्युशन ब्राऊन कलरचं तयार झालं का? हा, म्हणजे तिथे रिॲक्शन चालू झालेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं की तो किती गॅस कलेक्ट होतो ते आपल्याला बघायचं. तर ठीक आहे, तर इनिशियलच्या कंपॅरिझन मध्ये इथे रिॲक्शन थोडी फास्ट झालेली, पण ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे. जसं जसं ही रिॲक्शनला हीट वाढेल तसं अजून रिॲक्शनचं स्पीड वाढणार आहे. पुन्हा बघा, ऑक्सिजन कलरलेस आहे, ऑक्सिजन ऑर्डरलेस आहे, ऑक्सिजन टेस्टलेस आहे. ओके, ऑक्सिजन आपल्याला गरजेचं आहे का? आहे. आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये किती % ऑक्सिजन आहे? आपल्यात 71% आहे का ऑक्सिजन? नाही, किती % आहे? करेक्ट, आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये 21% ऑक्सिजन आहे. पण हा किती % ऑक्सिजन कलेक्ट करतोय आपण? 100% ऑक्सिजन कलेक्ट करतोय आपण, प्युअर ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिजन फायरला सपोर्ट करतो का? हो, करतो. ऑक्सिजन फायरला सपोर्ट करतो. बघा, हायड्रोजन स्वतः फायर कॅच करतो, आपण पॉप साऊंड वरून बघितलं. ऑक्सिजन फायरला सपोर्ट करतो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार होणारं पाणी ते काय करतं? आगीला विझवायचं काम करतं, म्हणजे ते फायर एक्सटिंग्विशर म्हणून ऍक्ट होतं. ह्याच मिनिंग काय, तर केमिकल रिॲक्शन मध्ये सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. ओके, मोर दॅन हाफ बॉटल ऑक्सिजन कलेक्ट झालेला आहे. ठीक आहे, ओके, आता रिॲक्शनचा रेट बऱ्यापैकी फास्ट झालेला आहे कारण की हे फ्लास्क गरम झालेले. ठीक आहे, आणि ह्याच्या बाहेर बबल आले तर ह्याचं मिनिंग काय आहे? बॉटल भरून गॅस कलेक्ट झालेला आहे. ओके, बाहेर बबल येतात तर गॅस सफिशियंटली कलेक्ट झालेला आहे. ठीक आहे, मी यांना थोडंसं लांब ठेवतो. ओके, आता बघा, तर मी ह्याच्यात ऑक्सिजन कलेक्ट केलेला आहे. कॅन्डल बर्न होते, तिला ऑक्सिजनची गरज आहे. ही स्टिक पेटते, तिलाही ऑक्सिजनची गरज आहे. पण ही स्टिक जर आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये विजली तर पेटते का? नाही. पण ह्याच्या आतमध्ये 100% ऑक्सिजन आहे ना, याच्यात काय होतंय बघा, पेटते का? पेटते का? कोणाला ट्राय करायचंय का? कोणाला ट्राय करायचं तर या पुढे, तिकडून, इथून या, इथून डायरेक्ट या, पकडे टाक त्याच्यात, पेटते ना. हा, मग अजून कोणाला ट्राय करायचंय का? ओके ओके, ज्यांना, पण असं काय होतं, नॉर्मल ऍटमॉस्फिअर मध्ये ही काडी पेटत नाहीये आणि 100% ऑक्सिजनच्या एन्व्हायरमेंटमध्ये ही काडी पेटते. असं का होतं? तर बघा, इथं नॉर्मल एअरमध्ये फक्त 21% चान्स आहे की ऑक्सिजन येईल, त्याच्यासोबत कोलिजन होईल आणि तिथं केमिकल रिॲक्शन होईल आणि तो हीट रिलीज करेल एक्झोथर्मिक प्रोसेस. पण 79% चान्स काय, अदर गॅसेस येतील जे की नॉन कंबस्टिबल आहेत, ते येऊन त्याच्यासोबत जर कोलिजन केलं तर ते हीट ऍब्झॉर्ब करतील आणि निघून जातील. ह्याचं मिनिंग अदर गॅस कुलिंग फास्ट करतात. म्हणजे नॉर्मल एअरमध्ये कुलिंग फास्ट होते ऍज कम्पेअर टू
हिटिंग, त्यामुळे ही स्टिक पेटत नाहीये. पण 100% ऑक्सिजनच्या एन्व्हायरमेंटमध्ये काय होणार, प्रत्येक वेळेला ऑक्सिजन येईल, कोलिजन होईल, कंबशन रिॲक्शन होईल आणि त्याच्यामुळे हीट रिलीज होईल आणि टेम्परेचर राईज होत राहील. आणि एक टेम्परेचर असतं की ज्या टेम्परेचरला सबस्टन्स ऑटोमॅटिकली फायर कॅच करतात, त्याला म्हणतात ऑटो इग्निशन टेम्परेचर किंवा फ्लॅश पॉईंट टेम्परेचर. तर ते टेम्परेचर जर पोहोचलं तर तिथे ऑटोमॅटिकली फायर कॅच होते. ठीक आहे. तर ही टेस्ट आहे ऑक्सिजनला डिटेक्ट करण्यासाठीची. ठीक आहे. विजलेली काडी त्यात काय करते, पेट घेते. ओके, नेक्स्ट पार्ट बघा की आपण ह्या बॉटल ज्या आहेत ना त्या फिल केलेल्या आहेत, बरोबर. आता मी ह्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस कलेक्ट करणार आहे. तुम्ही हेल्पला या साईडने या. ओके, हे तुमचे सिनियरच आहेत, यांचे प्रॅक्टिस झालेले, यांना लेक्चर्स पण घेतलेले आपण, त्यामुळे मी हेल्पला घेतलेले माझ्यासोबत. काय करायचं माहिती आहे ना. ओके, बॉटल पकड सध्या. हे पण बॉटलला पकड. चला ह्यातलं बस का 3 एका वेळेला. एक तू पण या. तू काय करायचे माहिती आहे ना, नंतर पुढं काय करायचं, बॉटल दिली की झाकण लावायचं. ओके, तर मी काय करतो, अजून आपल्याला रिमेनिंग पार्ट ऑक्सिजन कलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, एकच मिनिट. रिॲक्शन अजून इथं मी याला थोडंसं अजून स्लो डाऊन करतो. इथं अजून स्लो ऑक्सिजनची गरज आहे आपल्याला, फास्ट मध्ये नकोय. ओके, गॅस रिलीज होतोय का, खूपच स्लो झाला वाटतं गॅस. तुम्ही त्यात येतात का बबल्स, येतात चेक कर. ठीक नाही तर मी कॅटलिस्ट अजून वाढवतो त्याच्यात. त्याला घे बॉटलच्या आतमध्ये सोड. हा, त्याला हात लावते तुझा. ओके, काय करतोय कळतोय का आपण. हा चालतंय सर. हा, ती बॉटल तिच्याकडे द्यायची, तू ह्याला हात लाव, मी ह्या बॉटल हात लाव. ठीक आहे, हे घे, ह्याला झाकण लाव. ओके, आपण प्रत्येक बॉटलमध्ये ऑक्सिजन कलेक्ट करून घेतोय. ठीक आहे. तर बॉटलच्या बाहेर जर बबल आले तर ह्याचं मिनिंग काय, त्याच्यात ऑक्सिजन. मी देतो तू काय करू नको. हे घे, चल. त्याला पलीकडे सारखं किती झाकण बघा. दोन्ही इनविजिबल गॅसेस आहेत, पण केमिकल्स प्रॉपर्टी डिफरंट आहेत, त्याच्यावरून ते आपल्याला आयडेंटिफाय करता येतात. ते कोनिकल क्लासमध्ये काय माहितीये ना तुम्हाला, प्रश्न आहे का सगळ्यांचं. काय कोनिकल क्लासमध्ये सांगा, कोणतं केमिकल घेतलंय, कोणतं घेतलेलं आपण, हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, ह्याची रिॲक्शन पण तुमच्या चॅप्टर मध्ये, ह्या सगळ्या रिॲक्शन बुक्स मध्ये आहेत, 10th मध्ये पण तुम्ही ती स्टडी केलेली, डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये. क्वेश्चन विचारा नंतर केमिस्ट्रीचे. कोणते केमिकल्स आहेत तिथे पेरॉक्साईडची रिॲक्शन लिहिली, बोलवती H2O2. कोणता गॅस रिलीज होतोय, ऑक्सिजन. बघताय सगळे. ठीक आहे, एक्सपेरिमेंट सगळे तुम्ही रिक्रिएट करू शकता, तुम्ही स्वतः स्टडीसाठी एक्सपेरिमेंट स्वतः ट्राय करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असेल. हे काय आहे, लाइटर. आता ह्या दोन गोष्टी मी मिक्स केलेल्या आहेत, ह्याला म्हणतात मिक्सचर्स. काय म्हणतात, मिक्सचर. हे केमिकली रिॲक्ट होत आहे का, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन काय तयार झालं पाहिजे, पाणी. आता केमिकली रिॲक्ट होत नाही. समजा ही स्टिक घेतली मी, एअर मध्ये ऑक्सिजन आहे, हे फ्युअल आहे, हे पेटते का स्वतःहून, नाही पेटवत, आपण थोडीशी त्याला हीट देतो आणि ते पेटतं, तर ह्याला म्हणतात. ठीक आहे, तर ते पेटतं, तर त्या सुरुवातीला जी एनर्जी लागते त्याला म्हणतात ऍक्टिव्हेशन एनर्जी. तर केमिकल रिॲक्शन स्टार्ट होण्यासाठी जे एनर्जीची गरज आहे तिला म्हणायचं ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि हा एक इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, तर करायचं का आपण एक्सपेरिमेंट, दरवाजा लावून करू का एक्सपेरिमेंट. ओके, 3, 2, 1 गो. काय झालं, काय झालं. ठीक आहे, तुमच्यापैकी ज्यांना करायचंय
असं 2 गर्ल्स आणि 2 बॉईज पुढे या. 2 गर्ल्स आणि 2 बॉईज पटकन पुढे या. एक आली, चल ये वर. ठीक आहे ठीक आहे, तुला यायचं ये पुढे. बॉईज येणार आहेत का 2 पुढे? या लवकर लवकर येऊन थांबा पुढे. ठीक, ओके. तुला काय करायचंय? तुम्ही लवकर या, नाही तर तिकडे नेम धरणार आहे आम्ही. हायड्रोजन प्लस ऑक्सिजनचं मिक्सचर. 1 2 3 गो. बॉटल पुढे येऊ द्या, बॉटल पुढे येऊ द्या. चला या. ठीक आहे, ठीक होता. ओके 1 2 3 चालेल. या. कोण आहे दुश्मन तुमचं? कोण नाही का? नेम धरून नाही तर रॉकेटनं कर. हा तू ये. चालू. यस. बर त्या बॉटल पुढे येऊ द्या सगळ्या. ठीक आहे ठीक आहे, बॉटल पास करा. आवडली का रिॲक्शन? मग एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जोरदार टाळ्या. ठीक आहे, चला थँक्यू. आता पुढे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या आता. ठीक आहे मॅडम येत आहेत. ओके मॅडम नाही उद्या मग दरवाजा लावा. ठीक आहे, तर काय झालं बरं रिॲक्शन मध्ये? काय झालं रिॲक्शन मध्ये? बॉटल लॉन्च का झाली? रिॲक्शन काय झाली सांगा. ओके, बॉटल का लॉन्च झाली बर? तर बघा इथं रिॲक्शन होत नाहीये. रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी जी एनर्जी देतो त्याला काय म्हणतो आपण? ऍक्टिव्हेशन एनर्जी. तर ती दिली आपण एका स्पार्क थ्रू. तर त्यामुळे काय झाले, काही हायड्रोजनचे काही ऑक्सिजनचे बॉन्ड ब्रेक झाले आणि ते एकमेकांसोबत केमिकली रिॲक्ट झाले आणि त्यानं वॉटर तयार झालं. पण हे होतानाच ही हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. त्याने काही एनर्जी रिलीज केली. ती एनर्जी ऍडिशनल हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मॉलिक्युल्सना मिळाली. त्यांचे बॉन्ड ब्रेक झाले, त्यातून अजून एनर्जी रिलीज झाली आणि ह्याच्या थ्रू काय झालं, चेन रिॲक्शन झाली. क्विक मध्ये सगळे हायड्रोजन ऑक्सिजन रिॲक्ट झाले आणि त्यांनी ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी खूप लेस टाइम मध्ये रिलीज केली. त्या एनर्जीमुळे इथे जे गॅस होते आतले ते एक्सपांड झाले, कारण हिटिंगमुळे गॅसचं एक्सपान्शन होतं. पण एक्सपांड होताना त्यांना बाहेर जायला स्पेस आहे का? तर ती एकाच जागी, जिथं त्याचं बॉटलचं माउथ ओपन आहे त्याच ठिकाणी ओपन स्पेस आहे. तर तिथून ते गॅस खूप फास्ट मध्ये बाहेर आले. तर न्यूटन्स थर्ड लॉ काय होतं? ऍक्शन वर्सेस रिॲक्शन. जेवढ्या फास्ट गॅस खाली गेले तेवढ्या फास्ट बॉटल पुढे लॉन्च झाली आणि ह्यालाच रॉकेट सायन्स म्हणतात. रॉकेट पण ऍक्च्युअली असंच रन होतं ना. म्हणजे ओरिजिनल रॉकेटमध्ये लिक्विड हायड्रोजन आणि लिक्विड ऑक्सिजन वापरतात, कारण त्याच्यात एनर्जी डेन्सिटी जास्त आहे. आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनला लिक्विड करायला खूप लो टेम्परेचर लागतं. ते इथं सध्या आपल्याला पॉसिबल नाहीये, पण गॅशियस फॉर्म मध्ये तुम्ही त्याचा स्टडी करू शकता आणि इथून तुम्हाला प्रूफ होतं की ही नॉर्मल एअर ही डिफरंट गॅसेसनं बनलेली आहे आणि डिफरंट गॅसचा स्टडी आपल्याला करता येतो थ्रू केमिस्ट्री. ठीक आहे, तर आता बघा इथं ऑलरेडी आपण ऑक्सिजन कलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला हे माहिती आहे ना काय काय? हा घासणी किंवा त्याला काय म्हणतात स्टील वूल. स्टील वूल म्हणजे कुठल्या मेटल पासून बनलेलं आहे? आयरन, फेरस पासून हे बनलेलं आहे. ठीक आहे, तर मी थोडस कट करून घेतो. तर लोखंड पेट घेतं का? हो, तर हे पण लोखंड आहे ना, मग पेटू का मी याला? पेटेल का? घरामधली भांडी पण तुमची लोखंडाची असतात, ती पेटतात का? नाही, पण हे पेटतं. बरोबर, तुम्ही काही नाही बघितलं असेल, हे पेटतं. हे का बरं पेटतं? हे पेटण्याचं रिझन काय? तर हे बारीक बारीक तारेपासून बनलेले ना. ओके, तर बारीक तारेपासून जर बनत असेल तर ह्याच्या सरफेस एरिया जास्त आहे ऍज कम्पेअर टू व्हॉल्यूम. त्याला म्हणलं जातं सरफेस टू व्हॉल्यूम रेशो. ह्या रॉडचं बघितला तर सरफेस टू व्हॉल्यूम रेशो कमी आहे. मी जर ह्याला रिॲक्ट व्हायचं असेल तर ह्याला पण ऍक्टिव्हेशन एनर्जीची गरज आहे. ती एनर्जी दिली आणि टेम्परेचर जर त्या ऍक्टिव्हेशन एनर्जीपेक्षा जास्त गेलं तरच हे रिॲक्ट होणार आहे. जर मी ह्याला गरम करत बसलो तर ह्याला सरफेस एरिया कमी आहे, व्हॉल्यूम जास्त आहे, तर ते हीट ऍब्झॉर्ब करेल. प्लस मेटल गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, ती लगेच हीट पास होईल आणि तिथलं लोकल टेम्परेचर हे कधीच त्याच्या ऍक्टिव्हेशन एनर्जीच्या वरती जाणार नाही, त्यामुळे ते केमिकली रिॲक्ट होणार नाही. पण एक बारीक तार घेतली आपण, जर तिला मी गरम केली तर सरफेस एरिया जास्त आहे, व्हॉल्यूम कमी आहे, तर खूप फास्ट मध्ये हीट ट्रान्सफर होणार नाही आणि टेम्परेचर लगेच ऍक्टिव्हेशन एनर्जीच्या
वरती राईज होईल आणि हे केमिकली रिॲक्ट करायला सुरुवात करेल. तर मी एक तारेला जर जाळात पकडलं तर रिॲक्ट होते ना. ओके, तर हे रिझन आहे की तिथं ऍक्टिव्हेशन एनर्जी जे टेम्परेचर आहे ते क्विकली रीच होतं बारीक तारेच्या बाबतीत. जर मी याला पेटवलं, तुम्ही पुढे थांबता का? ओके, अंधारात ही रिॲक्शन खूप भारी होते. हे जर पेटलंय बरोबर, ओके, मी जर हे शांत ठेवलं तर हे पेटणार आहे का? तर हे हळूहळू विजत जाईल. पण मी मूव्ह केलं तर हे का फास्ट पेटतंय? हा, फिरवणार आहे, पण हे का फास्ट पेटतंय आधी सांगा ना. कारण की आपण शांत ठेवलं तर आपण ऑक्सिजन येण्याची वाट बघतोय, पण एअरमध्ये ऑक्सिजन 21% आहे. जर मी फास्ट मूव्ह केलं तर मी स्वतः ऑक्सिजनकडे जातोय आणि ते फास्ट मध्ये पेटत जाते. ठीक आहे, तर मी पूर्ण फिरवतो, पेटतंय ना. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला थोडं एंटरटेन करतो. डान्स का डान्स. ठीक आहे, तर पेटतंय ना चांगल्या पद्धतीनं. तर हे अंधारात केलं ना एकदम भारी दिसतं. आणि तुम्हाला पर्सिस्टन्स ऑफ विजन ह्याचं पण तिथे एक्झाम्पल पाहता येतं की ती लाईन तुम्हाला विजिबल होते. ठीक आहे, 1/16 सेकंड पर्यंत आपल्या डोळ्यांवरती ती इमेज आहे तशीच राहते. ओके, ही रिॲक्शन जी करतोय आपण 21% एन्व्हायरमेंट ऑफ ऑक्सिजन. ओके, पण आपल्याकडे 100% ऑक्सिजन आहे. त्याच्यात जर रिॲक्शन केली तर सेम मेथड होईल काही रिॲक्शन. मग काय होईल? तर ती रिॲक्शन बघा, तिथं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट चेंज करतोय. 21% पासून किती पर्सेंट पर्यंत जाणार आहे आपण? 100% पर्यंत. ठीक आहे, तर मी याला खाली ठेवून ठेवतो. तर मी ओके, पुढच्या बॅग आहेत ना त्या जरा उचलून वरती ठेवता का? धक्का लागेल तिथं मोबाईलला. राहू दे, नाही राहू दे चला. थोडस काय होणार नाही पण सेफ्टी. ठीक आहे, मी याला स्क्वीज का करतोय? कारण की हे मला बॉटलमध्ये पास करायचं. ठीक आहे, बॉटलची लेंथ ऑलमोस्ट एवढी. ओके, तर ह्याच्यात जोर लगा की. हा, ठीक आहे, करायची का रिॲक्शन स्टार्ट? बघा, पुन्हा ही रिॲक्शन एकदम अंधारात केली तर खूप भारी दिसते, कारण की या टाईपच्या रिॲक्शनला थर्माइट रिॲक्शन म्हणतात. इथं खूप हाय टेम्परेचर जनरेट होतं आणि खूप ब्राईट लाईट पण तयार होते. ठीक आहे, होते का रिॲक्शन? ओके, तर इथं लोखंडाचा वितळलेला गोळा तयार झालेला आहे आणि बॉटलचं टेम्परेचर पण बऱ्यापैकी राईज झालेलं आहे. हे खूप हाय टेम्परेचर आहे. कुणाला टच करून बघायचंय का? नको ना. ठीक आहे, तर हे ऍक्च्युअल मध्ये मेल्ट होऊन कधी कधी त्याचे ड्रॉपलेट खाली पडतात आणि ते स्कॅटर होतात. त्यामुळे ते बॅगा उचलायला लावलेल्या. पण बघा, लोखंडाला वितळण्यासाठी किती टेम्परेचरची गरज आहे? तर मोर दॅन 1500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर तेवढं टेम्परेचर इथं तयार झालेलं आहे. आता बघा, फेरसचं सिम्बॉल काय आहे? Fe. जर तुम्ही Fe सॉलिड ही तर रिॲक्शन कशासोबत केली आपण? ऑक्सिजन गॅस सोबत. Fe प्लस O2 काय फॉर्म झालं इथं? Fe2O3 फेरिक ऑक्साईड. ठीक आहे, त्याचं बघा 4 ऑक्सिजनच्या ऍटम्स ना 3 ऑक्सिजनच्या मोलिक्युलची रिक्वायरमेंट आहे आणि त्याच्यापासून 2 मोलिक्युल्स ऑफ Fe2O3 तयार होणार आहेत. आणि रस्टचा फॉर्म्युला काय असतो? रस्ट पण काय असतं? Fe2O3 आहे. मग रस्टचा कलर ब्राऊन आहे, मग ह्याचा ब्राऊन आहे का कलर? नाही. का नाही आहे? तर रस्ट फॉर्मेशन साठी कशाची गरज आहे? वॉटरची. ह्याला वॉटर मिळालं का? नाही. मग मी जर ह्याला ऍक्च्युअल मध्ये रस्टचा फॉर्म्युला काय? Fe2O3.XH2O. ऍटलिस्ट 1 वॉटरचा मॉलिक्युल तरी त्याला पाहिजे. जर मी हे पाण्यात बुडवलं तर इन्स्टंटली हे ब्राऊन होईल का? तर बघू आपण, होते का इन्स्टंटली ब्राऊन? नाही. तर रस्टिंगची प्रोसेस जी आहे ना ती स्लो प्रोसेस आहे, त्याला टाइम लागेल. आणि आपलं लेक्चर संपेपर्यंत इथे तुम्हाला ब्राऊन शेड तयार झालेले दिसतील. आणि जर ते तुम्ही उद्यापर्यंत बघितलं तर हे बऱ्यापैकी ब्राऊन झालेलं असेल. ठीक आहे, रस्टिंग काय आहे? स्लो प्रोसेस. तर त्यासाठी मी तिथे ठेवून देतो. ठीक आहे, आपले बलून्स जे आहेत ना ते अजून बऱ्यापैकी फुगलेले नाहीत, पण आपण एक बलून काढूयात त्यातला. ठीक आहे, यात कोणता गॅस आहे? हायड्रोजन. आणि हायड्रोजन गॅसची अजून प्रॉपर्टी काय आहे? हायड्रोजन इज द लाइटेस्ट एलिमेंट इन द युनिवर्स. तर हे वरती जातं का बलून? याचं मिनिंग काय? तो हलका आहे, हे प्रूफ होतं. ठीक आहे, आज कोणाचा बर्थडे आहे का? आहे का कोणाचा बर्थडे? अरे बलून फोडायला द्यायचा आहे.
बर, ह्या आठवड्यात कोणाचा बर्थडे आहे का तुझा? ये करायचा का एक्सपेरिमेंट? नाही करायचा? अरे काय, बर जाऊ द्या. बर्थडे ज्यांचा आहे त्यांना इंटरेस्ट नाही, बाकीच्यांना इंटरेस्ट आहे का करायचंय तुला एक्सपेरिमेंट? ये, तू खूप इंटरेस्टेड दिसते एक्सपेरिमेंट मध्ये. ये, तू इथं थांबू बा आणि ही काडी पकड आणि हात किती उंच जातो सांग मला. असा हात वरती कर. ओके. जाईल नाहीत का उंच हात? ओके. तर काय करायचं, काडी पेटवायची. ठीक आहे, मी सांगतो. काडी पेटवायची आणि तुझ्या अपोजिट साईडला तिला टच करायची. ठीक आहे, काडी पेटवून घे. बघा एक इंटरेस्टिंग रिॲक्शन होणार इथं. तर आपल्याला माहिती आहे हायड्रोजन फ्लेमेबल आहे, म्हणजे काय करतोय, फायर कॅच करतो. हळूहळू पेटवून घ्या आणि हळूहळू घे. चल रे वरती. हा चल, जा त्याच्याजवळ. हा कर टच. हो ठीक आहे. काय झालं? ठीक आहे, हळूहळू. ओके, काय झालं तर सगळं बघा. तुम्हाला इंटरेस्ट येतोय का लेक्चर मध्ये? हा, नसेल येत तर आपण बंद करू लेक्चर. नसेल येत इंटरेस्ट आहे, ठीक. तर लक्ष द्या, काय झालं इथं, बलून फुगतोय, त्यात हायड्रोजन कलेक्ट होतोय. तर त्याची एनर्जी तिला म्हणतात केमिकल एनर्जी, केमिकल पोटेन्शियल एनर्जी. आणि तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे काय तो? ओके, तर एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉयड, बट वी कॅन कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म. त्यात केमिकल एनर्जी होती, ती कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली बरं इथे ब्लास्ट झाल्यानंतर? कोणत्या फॉर्म मध्ये? तुम्ही साऊंड ऐकला, साऊंड एनर्जी. तुम्ही तिथं फायर बघितली, म्हणजे तिथं हीट प्लस लाईट ही एनर्जी कन्व्हर्जन झालं. आणि बघा इथं ब्लास्ट झाला. तो ब्लास्ट तुम्हाला आवडला का? मोठा ब्लास्ट पाहिजे का? तर आपल्या लेक्चर लास्ट एक्सपेरिमेंट आपला मोठा ब्लास्ट असणार. ठीक आहे, त्यासाठी आपण बोलून फुगत राहू देऊ. ठीक आहे, ओके. तर ओके, तर इकडे लक्ष द्या. माझ्याकडे एक गॅस आहे. हे कोणी वापरलंय का कधी? त्याच्यावरती नाव लिहिलंय ब्युटेन. हा कोणता गॅस आहे? ब्युटेन गॅस. आणि ब्युटेन गॅसचा फॉर्म्युला काय आहे? मी चॉक इथं कुठं ठेवलाय? ओके, इसमें वो पानी भी डाल, वो भर दे पूरा, इस लेवल तक कर, इस लेवल तक. ओके, ब्युटेन गॅसचा फॉर्म्युला काय आहे? काय फॉर्म्युला ब्युटेनचा? C4H10. आणि ब्युटेन बेसिकली हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन का? त्यात कार्बन आणि हायड्रोजनच आहे फक्त. घरामध्ये जो गॅस वापरतात त्यांना काय म्हणतात? त्याला म्हणतात LPG. LPGचं मिनिंग लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. त्याच्यात कोणते गॅस असतात बघा. ह्या बॉटलला जर तुम्ही पकडलं आणि जोरात शेक केलं तर लिक्विडच फील होईल. ओके, पण ह्याला पण प्रेशर देऊन लिक्विड केलेलं आहे. त्यात फक्त ब्युटेन आहे. घरामध्ये जो गॅस वापरतात ना त्यात प्रोपेन प्लस ब्युटेन आहे. ठीक आहे, दोन गॅसचं मिक्सचर आहे. मी जर प्रेशर रिमूव्ह केलं तर काय होईल? तर प्रेशर बघा, गॅसला लिक्विडमध्ये कन्वर्ट करायला दोन मेथड आहे. तर कूल करा, नसेल तर त्यावर प्रेशर अप्लाय करा. ठीक आहे, त्यांना तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. ह्याच्यावरती प्रेशर अप्लाय केले आणि प्रेशर काढलं तर काय होणार आहे? तो गॅसमध्ये कन्वर्ट होणार आहे. पण जर तुम्हाला ते लिक्विड बघायचं असेल तर मला काय करावं लागेल? उलट करून एक्सपेरिमेंट करावं लागेल. जर बघा इथं लिक्विड दिसतं का तुम्हाला? दिसतंय ना? हा, उलट केल्यानंतर ते बाहेर काय येतं? तर उलट केल्यानंतर तो जो गॅस बनणार आहे तो वरती जाईल. गॅसला एक्स्ट्रा व्हॉल्यूमची गरज आहे. तर एक्स्ट्रा व्हॉल्यूम आल्यानंतर ते त्या लिक्विडवरती प्रेशर अप्लाय करेल आणि त्या प्रेशरमुळे ते लिक्विड बाहेर पुश होईल. पण हे जे लिक्विड आहे ठीक, ह्यामध्ये जे लिक्विड आहे प्रेशर अप्लाय केल्यामुळे ते काय होते? फास्ट मध्ये बाहेर येते. ठीक आहे, आणि सराउंडिंग त्याच्या बॉइलिंग पॉईंट पेक्षा खूप हाय टेम्परेचर वरती.
हाय टेम्परेचरवरती असल्यामुळे ते बाहेर आल्यानंतर लिक्विड काय होतं, ते हीट ऍब्झॉर्ब करतं आणि क्विकली इव्हापरेट होते ना इव्हापरेट. ओके. पण बघा ह्यातून जेव्हा गॅस बाहेर येतो ना, तो खूप छोट्या नोझल मधून बाहेर येतो आणि नोझल मधून बाहेर आला की तो एक्सपांड होतो आणि एक्सपान्शन इज अ कुलिंग प्रोसेस. तर हा बाहेर आलेला गॅस एकदम थंड आहे. कोणाला फील करायचं असेल तर त्यांनी हात असा पकडा, मी त्यांच्या हातावर सोडून दाखवतो. तर हा जो गॅस आहे तो फ्लेमेबल आहे. फ्लेमेबलचं मिनिंग काय आहे, तर तो फायर कॅच करतो. हायड्रोकार्बन्स फ्लेमेबल आहेत, ते रिॲक्ट होतात. स्मेल येतो काय गॅसचा, ऍक्च्युअल मध्ये हायड्रोकार्बन्स ऑर्डरलेस आहे, पण घरामध्ये ज्यावेळेला गॅस लीक होतो त्यावेळेला तुम्हाला वास येतो. तो वास ऍक्च्युली प्रोपेन आणि ब्युटेनचा नाहीये. ते फ्लेमेबल आहेत, तर ते डिटेक्ट होण्यासाठी इंटेन्शनली एक गॅस भरलेला असतो त्याच्यात. तो गॅस कोणता आहे, इथाइल मरकॅप्टन. काय नाव सांगितलं मी, मरकॅप्टन. तो गॅस एक डिस्टिंग्विशेबल स्मेल आहे. तो स्मेल डिटेक्ट झाला की आपल्याला कळतं गॅस लीक झालेला आहे. तर यांची रिॲक्शन झाली तर काय बनणार आहे, ऑक्सिजन सोबत CO2 प्लस H2O आणि यानं काय लागते, आग. ठीक आहे, फायर कॅच करणारे गॅस येते. तर मी काय करणार आहे आता, एक माचीस घ्या. ओके, हे माहिती ना काय बघा, मी घासणी पण आणली आहे आणि विम पण आणलाय आणि आपलं बरंच सामान घाण पण झालंय आणि योगायोग म्हणजे तुम्ही पण येत आहे. काय करायचं मग ओके, मी काय केलंय, विम घेतलेला आहे. ठीक आहे, त्या विम मध्ये मी पाणी ऍड करतोय. ओके, ओके, विम मध्ये आपण काय केलं, पाणी ऍड केलेलं आहे. आणि विम का घेतला, तर तो सर्फेक्टंट आहे, तो गॅसला ट्रॅप करायला मदत करणार आहे आपल्याला. तर मी याच्यातून तो गॅस ह्याच्यात रिलीज करतोय. बघा गॅस ट्रॅप होतोय ना त्याच्यात. ओके, नंतर मी काय करतोय, माझा हात ओला करतोय आणि ओला केल्यानंतर मी हा गॅस कलेक्ट करतोय. कलेक्ट केल्यानंतर मी हात वरती पकडतोय. दुसरे घे माचीस, दुसरा माचीस ले, दुसरा माचीस ले, कोई दिक्कत नहीं. अरे दूसरा माचिस ले, गैस चला जाएगा. हाँ पीछे रुक. बर, आता तो एक्सपेरिमेंट करून दाखवेल तुम्हाला. पुन्हा इन्स्ट्रक्शन केअरफुली ऐका आणि ज्यांना करायचं असेल आधी 2 मुली आणि 2 मुलंच पुढे या. नंतर लेक्चर संपल्यानंतर आपण चान्स देऊ. जे अगोदर आले त्यांना नका पाठवू, म्हणजे नवीन लोकांना पण चान्स मिळेल. आधी तुम्हाला हात जास्त ओला करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ओला केल्यानंतर तुम्ही फक्त ह्याच्यावरचा फेसच घ्यायचा आहे, बाकी काही नाही घ्यायचं. काय घ्यायचंय, फक्त फेस. आणि फेस घेतल्यानंतर हात बऱ्यापैकी वरती पकडायचा आहे तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. हाँ ये चल, तू रहने दे, तू माचिस से नहीं होगा. हाँ बस, हाथ ऊपर कर, हाथ वर. हाँ, खतरों के खिलाडी. ठीक आहे, या नेक्स्ट कोण आहे, तुम्ही दोघं आलाय का, या इथं. अरे या पटकन, ये तू, ये हात ओला कर. घे फेस, घे फक्त. ठीक आहे, फक्त फेस बस झाला. हात कर वरती कर. ओके, नेक्स्ट कोण आहे, नेक्स्ट कोण आहे, हात ओला. अरे ज्यादा एवढा ओला कर, बुडव सगळा. हा चल, ते घे फेस घे. चालते, चल कर हातवर. ठीक आहे, नेक्स्ट. जास्त ओला केला का, हा पाणी नको घेऊ, खाली खाली हात नाही घालायचा, वरच्यावर फेस घ्यायचा. हा ठीक आहे, कर वरती हात, हात वर कर, वरती धर. अजून घाबरलाय काय, ठीक आहे, तुला करायचंय ना. हा हात ओला कर, जास्त ओला कर. हा फेस घे, चल कर वरती हात. ठीक आहे, मगाशी जो ब्लास्ट केला आपण तो हायड्रोजनचा होता, पण इन नॉर्मल एअर. हायड्रोजनला फायर कॅच करायला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे. नॉर्मल एअर मध्ये किती % ऑक्सिजन आहे, 21%. पण
काय होईल जर आपण हायड्रोजनच्या आतमध्येच ऑक्सिजन फिल केला तर काय होईल? ब्लास्ट खूप मोठा होईल. तर आपण तेच करणार आहे. आपल्याला माहिती आहे की 2 हायड्रोजनसाठी 1 ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे. जर तुम्ही 10 ml सल्फ्युरिक ऍसिड घेतलं ना, 4 लिटर हायड्रोजन गॅस तयार होतो. मग 4 लिटर जर हायड्रोजन असेल तर ऑक्सिजन किती लिटर पाहिजे? 2 लिटर. तर आपण काय केलेलं इथं सुरुवातीला आपण स्टडी केलं की 10 ml हायड्रोजन पेरॉक्साईड घेतलं तर 1 लिटर गॅस तयार होतो, बॉटल भरलेली आपण. तर मी याच्यामध्ये 20 ml हायड्रोजन पेरॉक्साईड घेतलेलं आणि त्यातून आपण गॅस रिलीज करतो. हे बबल येतात त्याचा मिनिंग अजून कम्प्लीट रिएक्शन झालेली नाहीये. मग आपण एका बलून मध्ये ऑक्सिजन कलेक्ट करतो, एका बलून मध्ये हायड्रोजन आहे. ओके, आपल्याला दोन्ही गॅस एकत्र मिक्स करायचे बलून मधले. कसे मिक्स करणार? काय करावं लागेल? तर मी काय करतो, ह्या बलूनला रिमूव्ह करतो. ह्याच्यात कोणता गॅस आहे? हायड्रोजन. आता ह्याच्यातून मला दोन्ही गॅस मिक्स करायचे तर आपण काय करू शकतो? मध्ये पाईप वापरू शकतो. आता बघा, एका बलूनची साईज मोठी असणार आहे, एका बलूनची साईज छोटी असणार आहे. मग कोणत्या बलून मधून एअर कोणत्या बलून मध्ये पास होईल? मोठ्यातून छोट्यात. बघा, मोठ्यामधून एअर छोट्यामध्ये गेली की छोटा काय होणार आहे आणि मोठावाला, मग तुमच्या म्हणण्यानुसार पुन्हा मोठ्यातून छोट्यात एअर जायला पाहिजे. असं होत राहील का? मग काय होईल? काही ना वाटतं की दोघांची साईज सेम होईल. तसं होईल का मग? ओके, थोड्या वेळापूर्वी आपण इथे बबल्स तयार केले. तुम्ही बबल्सचं कधी ऑब्झर्वेशन केलेलं आहे का? बघा, बबल्स एकत्र येत राहतात. नेहमी बघायचं, छोटा बबल मोठ्या बबल मध्ये जातो. ही गोष्ट आहे ना 1801-2च्या पिरियड मध्ये लॅप्लस नावाच्या सायंटिस्टने शोधलेली आणि 12th मध्ये तुम्ही याचा स्टडी करणार आहे सरफेस टेन्शन चॅप्टर मध्ये. बबल्सच्या आतमध्ये प्रेशर असतं. बबल्स तयार झाले, तुम्ही ते बबल्स तयार केले असतील सोपचे, तर तो एकदम स्पेरिकल शेपचा आहे. तुम्ही फुंकता ना, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये प्रेशर जास्त आहे, बाहेर कमी. त्यामुळे आतून बाहेर ते ढकललं जातो आणि बबलला स्पेरिकल शेप येतो. ओके, तसं जेवढा छोटा बबल तेवढा प्रेशर जास्त, मोठ्या बबल मध्ये प्रेशर कमी. हे पण बबल लाईकच आहे ना. जेवढा बलून मोठा तेवढा प्रेशर कमी, जेवढा बलून छोटा तेवढा प्रेशर जास्त. बलून सुरुवातीलाच फुगवताना डिफिकल्ट जातो, नंतर इझिली फुगतो, माहिती ना, कारण की नंतर प्रेशर डिफरन्स कमी होतो. एक जण. ओके, तर मी काय करतो, एका साईडला हायड्रोजनचा बलून अटॅच करतो आणि दुसऱ्या साईडला आपण कोणता बलून अटॅच करणार आहे? ऑक्सिजनचा. इसको पकड. ठीक आहे. आता ऑलमोस्ट आय थिंक एवढी एअर आपल्यासाठी सफिशियंट आहे. मी एवढा ऑक्सिजन काढून घेतो इथला. ओके, आता एका साईडला मी काय लावतो? ऑक्सिजनचा बबल. उसको पकड़, हाँ पीछे से छोड़ा आप इसको, ऐसे ओपन कर. ओके, प्रेशर डिफरन्स जास्त असेल तर फास्ट मध्ये प्रोसेस होते, पण बलूनची साईज ऑलमोस्ट जास्त डिफरन्स नाही, तर प्रेशर डिफरन्स जास्त नाही, वेळ खाईल. तर मी थोडं फोर्सफुली करतो. झालं का? बघा, मोठ्यातून छोट्यात एअर जात असती तर आता एअर तिथून इथं आली पाहिजे होती. येते का? नाही. मी याला प्रेस करतो. ह्याला इक्विलिब्रियम म्हणतात. आता दोन्हीकडे प्रेशर इक्वल झालं, एअर पास होणार नाही. तशी फोर्सफुली एअर पास करतो आणि हे झालं मिक्सचर ऑफ हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. आणि मला सांगा, हा बलून वरती जाईल का? आता नाही जायला पाहिजे. जातोय ना? का बरं जातोय? तर ऑक्सिजन तर नॉर्मल एअर मध्ये पण आहे, डेन्सिटी तेवढीच आहे. यात हायड्रोजन असल्यामुळे ओव्हरऑल डेन्सिटीची कमी झालेली आहे आणि त्यामुळे हा वरती जातो. पण बलून आडवा तिडवा पाठवला तरी पण शेवटी असंच वरती जातो. याचं रिझन काय? इथं थोडंसं जास्त वेट आहे, ती बाजू नेहमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे खाली राहते ती बाजू. ठीक आहे. तर मी काय करतो, याला दोरीनं बांधतो. ठीक आहे. आणि ह्याला इथं समोर लटकवतो आणि ह्याचा ब्लास्ट जो आहे ना बऱ्यापैकी लाऊड होणार आहे, त्यामुळे ह्याचा ब्लास्ट मी स्वतःच करतो. लाईट बंद करायची का? कर. ओके, ज्यांना आवाजाची भीती वाटते त्यांच्यासाठी माझं सजेशन असेल की त्यांनी मी 1 2 3 काउंट केल्यानंतर कान दाबायचे. आणि ज्यांना आवाजाची भीती वाटत नाही, ओके, हा लाऊड ब्लास्ट असणार आहे, त्यामुळे माझं सजेशन आहे जे जवळ बसलेले आहेत त्यांनी थोडस केअर घ्या. तुम्ही मागे गेलात तरी चालेल, बेस्ट राहील. ज्यांना भीती वाटते त्यांनी मागे गेले तरी चालतील.
ओके. आणि ह्याला नेहमी लांबूनच पेटवायचं, हात जवळ न्यायचा नाही. ओके. इथे दाखवण्याचा पर्पज काय आहे, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये खूप एनर्जी आहे. फ्युचर हायड्रोजन एनर्जीचं किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं आहे. करायचं का स्टार्ट? 3, 2, 1 गो.